म्हटलं कोणीच नाही आलं कसं काय. चला कोलेकर साहेब आले. जय गुरु. जय गुरु जय गुरु. तेच म्हणलं कोणीच आलं नाही अजून कसं काय म्हणलं ते. दुकान तर उडून बसलो मी. आले आले एक एक यायला लागले आता. शेवटच्या मिनिटाला उपस्थिती 10-11 पर्यंत पोहोचते. हा काय करणार आता. प्रत्येकाला काही ना काही असतं अडचण. म्हणजे कोणी येतं आज नाही मी येऊ शकत उद्या येईन. मी घरी ऐकतो मी हो. घरी चालतं काय. तर शेवटी आम्ही जेव्हा जॉईन केलं त्यावेळेला असे 60-70 लोक होते. आता अच्छा. आता इथे परीक्षेला बसतोय आम्ही तर 7 लोक आहे. कोविदला. कोविडला 90% कळाले. बापरे. ते होतच ते कसं हळूहळू अभ्यास वाढत जातो ना मग ते दुसऱ्या एंगेजमेंट असतात लोकांच्या. त्यामुळे हो. त्यांना नाही. त्याहीपेक्षा हा विभक्तीचा जो गुंता आहे. हा थोडासा त्याला वेळ ती लागतो. होतं ते सवय झाली की होतं ते. रोज एकदा वाक्य त्यातनं लिहिले की. सुखरूप जे बाहेर निघाले ते वाचले. नाही हो एवढं अवघड पण नाही होतं हळूहळू होऊन जातं ते. सवय होऊन जाते. हा, ती प्रॅक्टिसची प्रोसेस जी आहे त्यातनं जर निघता आलं व्यवस्थित तर. हा हा. आपल्या एक सप्टेंबरची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला अनुभव येईल की बऱ्याच गोष्टी आपल्याला अंगवळणी पडून जातात. हा. आणि काही अंशी थोडा वैयक्तिक प्रयत्न हा तो तर पाहिजे म्हणजे. आवश्यक आहे वैयक्तिक तर करावं लागतं. आपोआप नाही होत. हम्म. हम्म. ह्या 2 मुली ज्या आहेत त्या फास्ट करू शकतात. त्याने मुलांचं कसं जास्त डायव्हर्शन ऑफ माइंड नसतं ना. बरोबर. त्यामुळे त्यांना ते पटकन जमतं. वेदश्री आणि इरा. हा त्यांना फास्ट होतं. आणि त्यांचं ते पाठ करायची सवय पण असेल त्यांना ते. हो. त्यामुळे हा. चला आपण सुरू करूयात. किती राहू आता 7 झालेत. आपल्या ग्रुपमध्ये जोशी सरांना येतं मला वाटतं संस्कृत. काल ते सांगत होते ना ते कोण? रहाट गाडग्याचं काय ओढायचं आणि काय सोडायचं. हा त्याला थोडस माहिती आहे त्याने शिकले लहानपणी. मग ते कसं हा. आता काय त्यातलं जे आठवलं आता ते हो. सांगतात ते. हा ते सांगतात ते हे असं असं आम्हाला सांगितलं नमस्कार. त्यावेळेला. माझं नाव नमस्कार घेतलं म्हणून मी नमस्कार. हो सांगते. लगेच. नाही, चांगलाच बोलताय ना, ऐकून चांगला आनंद चांगला वाटला. चांगला 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 म्हणजे नाही हो, मी नाही तेच. छान संस्कृतचा वाटलं. अनुभव आहे असं हो. बोलतो मी. नाही नाही सरावाचं जस्ट आठवण म्हणून सांगत होतो, हो म्हणजे नाही बॅच चांगला असं नाही. चांगला वाटलं हा, तर. पण मी हे 81 ते 83 मध्ये शाळेत संस्कृत शिकलो. हो. त्याच्यानंतर नवीन नवीन नोकरीत असताना मी रशियन आणि बंगाली शिकलो. अरे आणि बापरे अरे वा. हा माझ्याकडे सर्टिफिकेट्स पण आहेत त्यावेळची. हा. बरोबर. आणि 2003 साली मी जर्मन शिकलो. तर हे जे अरे प्रॉब्लेम्स बापरे. आहेत ना, एक हा हा सुसंगत वाक्य बनवणे, हा हे हा एक्झॅक्टली हा सगळीकडे सेम आहेत. हो सेमच आहे. कारण आम्ही पण खूप जर्मन म्हणजे केलं आम्हाला होतं. जर्मन जर्मन शिकताना तर इतकं कठीण वाटायचं. आणि त्यांच्यामध्ये ते दाटिव अकुजाटिव्ह ते खूपच हो टफ आहे हो म्हणजे. हो. इट्स व्हेरी टफ. पण आहे, नंतर पुन्हा मी कधीतरी त्यांचा सांगेन, बाकी त्याचा वेळ डिप्लोमा नाही केला घ्यायला. होता. पण हा जर्मनचा पण डिप्लोमा केला टेबल्स होता मी अशीच तेव्हा. पाठ करायला लागतात. हो सेम हो टेबल्स पाठ येस. करायला लागतात. प्रत्येक ठिकाणी असतं. रशियन जरा अवघड आहे थोडं. रशियन ते तसंच आहे. गवरी म्हणजे बोलणे. हा हा या हा गवरीव, ती हो गवरीश, ओ हो नानानो गवरीत, मी हम्म. गवरीम, वी गवरीम, ते आणि ते गवर्यात वगैरे अशा विभक्ती वगैरे सेम आहे. सगळी सेम एक्झॅक्टली हा टेबल्स आहेत. साधारण पॅटर्न सेमच आहे. या सगळ्यांचं ठीक आहे, मूळ ठीक जे आहे ना आहे. संस्कृत मध्येच आहे. हो, हो, हो. नक्कीच. जर्मनचं पण तसंच आहे. जर्मनचं पण पण तसंच जर्मन आहे तेवढं हा. जाणवत नाही, कारण जर्मनला हम्म. थोडं लॅटिनचं अंग हो आहे. हो पण युरोपमध्ये असल्यामुळं. बंगाली, रशियन हे हो सगळे नाही, बंगाली तर संस्कृतवर आहेत. भारतीयच आहे ना त्याच्यामुळे भारतीय. हम्म. हो, भारतीयच बंगाल आहे. सगळ्या त्याच्यामुळे भारतीय ते भाषा या विभक्ती संस्कृत आणि उद्भवच. धातू चालवणे ते हो सगळं सेम हो आहे. येस. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. चला आपण कालचं सुरू करूया. हो. आपण ही वाक्य काल डिस्कस करायला घेतली होती की तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. हो. ठीक आहे आपण यावर चर्चा करूया. त्वम वदसी तू बोलतोस याचं नकारात्मक करायचंय त्वम न वदसी. हे सिंपल आहे यामध्ये. आणि ही खालची जी लिस्ट आहे ह्या लिस्टमध्ये आपण काल बघितलं होतं काही. त्वम किम वदसी तू काय बोलतोस. त्वम कुत्र वदसी तू कुठे बोलतोस. कह वदसी कोण बोलतो.
किम त्वम वदसी, काय तू बोलतोस. आता हे त्वम किम वदसी, तू काय म्हणतोस आणि काय तू बोलतोस, हे जो फरक त्यातला आहे तो. त्वम कदा वदसी, तू केव्हा बोलतोस. त्वम केन वदसी, तू कशाने बोलतोस. त्वम केन सह वदसी, तू कशाच्या मदतीने बोलतोस. त्वम केन सहाय्येन वदसी, तू कशाच्या सहाय्य घेऊन बोलतोस. त्वम कथम वदसी, तू कसा बोलतोस. त्वम कुतः वदसी, तू कुठे बोलतोस, कसं. ते कुतःचा अजून एक अर्थ होतो कुठून, फ्रॉम द बिगिनिंग पॉइंट. कुठं म्हणजे तू कुठून बोलतोस. त्वम सह कह वदसी, आता हे इथं त्वम सह घेतलंय यांनी, म्हणजे तुझ्यासह कोण, तुझ्या बरोबर कोण बोलतोय. त्वम सह हे सुद्धा तेवढं योग्य नाहीये. तुझ्यासह तृतीय मध्ये जावं लागेल त्याला. बघू आता त्वमचं तृतीय कोणता इथं पाहावं पडतं. त्वम त्वयेन स सहम असं काहीतरी येते मला. हा हा त्वयेन सहम असं काय. त्वयेन सह येईल असं, त्वयासारखं होईल ते. एक्झॅक्टली पाहून बघू शकतो. त्वम सह कह, तुझ्या बरोबर कोण बोलतं. त्वम किमर्थम बोलसी, तू कशा करता बोलतोस. तर हे या प्रकारची ही वाक्य आहेत. तशी सोपी सोपी वाक्य आहे ती. हा बोला, काय बोलला मॅडम तुम्ही. आणि हे आपण शेवटचं पान या पाठामधलं. मम पिता आगच्छति, माझे वडील येतात. तो नकारात्मक मम पिता न आगच्छति. आणि पहिलं वाक्य आपण काल बघितलं होतं. किम मम पिता गृहात बहिः आगच्छति, काय माझे वडील घरातून बाहेर येतात. मग ते मम पिता कुत्र आगच्छति, माझे वडील कुठे येतात. कह आगच्छति, कोण येतात, म्हणजे कोण येतोच ऍक्च्युअली, ते येतात नाही ते आपल्याला मराठीमध्ये सवय आदरार्थी वडिलांना बोलायची म्हणून येतात येते. तर माझा पिता कुठे येतो, काय माझा पिता घराच्या बाहेर येतो. की मम पिता आगच्छति, काय माझा वडील येतो. मम पिता कदा आगच्छति, माझे वडील केव्हा येतात किंवा माझा पिता केव्हा येतो. मम पिता केन आगच्छति, माझा पिता कसा येतो. मम पिता केन सह, कोणासह येतो. मम पिता केन सहाय्येने आगच्छति, माझा पिता कोणाच्या मदतीने येतो. मम पिता कथम आगच्छति, कसे येतो. मम पिता कुतः आगच्छति, कुठून येतो. मम पिता कह सह आगच्छति, हे वाक्य थोडं नंतर आपण चर्चा करू. मम पिता किमर्थम आगच्छति, कशा करता येतो. मम पिता केन आगच्छति, इथे वाक्य आता हे आधी गेलं तेच आहे ते. मम पिता कस्मै आगच्छति, हे पण पेंडिंग ठेवू आपण. मम पिता कस्मात आगच्छति आणि कस्य पिता आगच्छति, कोणाचे वडील येतात, कोणाचा वडील येतो. हे अशी वाक्य या ठिकाणी तयार केलेली आहेत. त्यातली जी काही टिपिकल जी वाक्य आहे जे तृतीय पण जायला पाहिजे, त्यातली केन सह वगैरे, त्यातले आपण काही बघितली होती परवा दिवशी, हे कालच बघितले आपण. आणि काही पुन्हा आपण बघतोय. मम पिता केन आगच्छति, कसे येतात, गाडीने येतो म्हणलं आपण, याने आगच्छति. मम पिता केन सह आगच्छति, आपण त्यावरती मामा बरोबर येतात, मामेन सह आगच्छति या मित्रेण सह आगच्छति. मम पिता केन सहाय्येन आगच्छति, मम पिता पुत्रस्य सहाय्येन आगच्छति. नंतर त्यांनी खाली खाली काही प्रश्न जे होते इथे, कस्मात, कस्मात म्हणजे कुठून. मम पिता कस्मात आगच्छति, आता इथे कस्मात आणि कुतः. मम पिता कुतः आगच्छति, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट जो असतो, कुठं म्हणजे कुठे पण होतं, कुठं म्हणजे कुठून पण होतं. आणि कस्मय, कस्मात म्हणजे सुद्धा कुठून येतं ते. त्यामुळे हे थोडंसं इंटरचेंजेबली यूज होतं की कुठं होतं, कस्मात होतं. ते कुठून येतात वडील. नंतर पुढचं या ठिकाणी शब्द आहे कस्मै. कस्मै कोणाला, तर इथे कस्मैचा कसा उपयोग झाला बघायचा. मम पिता कस्मै आगच्छति, माझे वडील कशा करता येतात, कोणा करता येतात.
किमर्थम हा एक अर्थ आहे, कशाकरिता. आणि कस्मै हे फार कमी वेळा वापरलं जातं. कस्मै आगच्छती हे तसं जास्त योग्य वाटत नाही, पण इथे वापरले त्यांनी कोणा करता येतात. आणि दुसरं की कह सह आगच्छती हे वाक्य योग्य नाहीये, कारण सहच्या मागे नेहमी तृतीय पाहिजे. तर कह सह नाही येणार, ते केन सहच पाहिजे. किंवा मग याच्या आधी जे वाक्य केलं आपल्याला इथे, त्वम सह कह वदसी, तुझ्या बरोबर कोण बोलतो, तसं इथे मग मम पिता, मम पिता सह सुद्धा नाही, मम पितेन सह कह आगच्छती, माझ्या वडिलांबरोबर कोण येतं. तर काही जे करेक्शन आहे तिथे ते आपण करून घेऊ. हे कस्मे आगच्छती ग्रॅमॅटिकली तसं चूक नाहीये. कोणाला काय होतं की ते आपण असं म्हणत नाही की माझा पिता कोणाला येतो. कोणाला येतो म्हणजे कोणाकरता येतो. कोणाकरता म्हणजे किमर्थम, कशा करता येतो हे जास्त योग्य. म्हणजे कोणाकरता म्हणजे एखाद्या व्यक्ती करता येतो, आणि कशा करता म्हणजे काहीतरी विशिष्ट कामा करता येतो. असा फरक आपण त्यामध्ये करू शकतो. आता ही जी वाक्य आहेत याची ह्या पीपीटीची कॉपी PDF ही त्या लिंकवर ठेवलेली आहे. तुम्ही डाउनलोड केली असेल किंवा करून घ्या. ही वाक्य घरी परत प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करताना जर तुम्हाला काही वेगळं वाटलं, आढळलं, काही चुकीचं वाटलं किंवा समजलं नाही तर संपर्क करा. तर आता काय, हा, कह कदा आणि कथमचा काय अर्थ आहे? कह म्हणजे कोण, कोण, आणि कथम कथम म्हणजे कसे. कसे. ओके, सो किम म्हणजे काय, की म्हणजे कुत्र काय, म्हणजे हे कुठे. काय करतो मी, हे तुम्हाला सगळे जेवढे कचे आहे एवढे शब्द आहे हे सगळे त्याची हा यादी करून तुम्हाला मी त्याचा अर्थ लिहून देतो. हा, चालेल क्लास चालेल. संपल्यानंतर यादी करून तुम्हाला टाकतो ग्रुपमध्ये. म्हणजे ओके, प्रत्येकाचं थँक्यू आपल्याला सर. त्या ठिकाणी सोपं जाईल समजायला. हा, रेफर करायला सोपं जाईल. सगळ्यांनाच सोपं जाईल ते. थँक्यू सर. तर आता आपण काय करू, हा 5वा पाठ सध्या संपला असा आपण जाहीर करू. आणि मग पुढच्या पाठाला पण जाऊ. पुढच्या पाठामध्ये सुरुवात आपली विभक्तीपासूनच आहे. हा 6वा पाठ आहे. याच्यामध्ये ज्या आपल्याला सर्वनाम गेले आता त्यातलं आपण सह तौते अगदी सुरुवातीला बघितलेलं आहे. सह पठती, तौ पठत आणि ते पठंती. तर हे जे आहेत ते याचं मूळ जे आहे ते तत्, या ठिकाणी वरती डावीकडे लिहिलेलं आहे तत्. तत् म्हणजे ते, म्हणजे मी, तू आणि ते. मी, तू, तो म्हणजे मी स्वतः उत्तम पुरुष, तू म्हणजे समोरचा मध्यम पुरुष, आणि तत् म्हणजे प्रथम पुरुष तिसऱ्या ठिकाणी असलेले व्यक्ती. याची हाय विभक्ती कशा तयार होतात. तत्चं पहिलं जे आहे एक वचन पुल्लिंगी सह. सह म्हणजे तो म्हणजे ते दोघे, आणि ते म्हणजे ते सगळे. हे अर्थ बघितलाय आपण. हे सगळे प्रथमामधले, प्रथमा विभक्ती सह तौ ते. म्हणजे आपण ज्या वेळेला सुरुवातीला बघितलं वर्तमान काळातले क्रियापद आणि वापर त्याचा, त्यावेळेला फक्त आपण प्रथमा विभक्ती बघितली. त्याशिवाय पुढच्या आणखी 6 विभक्ती इथे आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत आपण इथं वाचूयात. सह तौ ते प्रथमा, तम तौ ताम द्वितीया, तेन ताभ्याम तैः तृतीया, तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी,
तस्मिन तयोः तेषु सप्तमी. याच्यामध्ये सह जे आहे ते सर्वनाम आहे, तर सर्वनामाला संबोधन नसतं, म्हणून संबोधन या ठिकाणी नाहीये. प्रथमापासून सप्तमी पर्यंतच विभक्ती आहे. तर सह तो, तौ ते दोघे, ते सगळे, तम म्हणजे त्याला, तौ म्हणजे त्या दोघांना, तान म्हणजे त्या सगळ्यांना. तेन, आपण हा तेन बऱ्याच ठिकाणी बघितलंय. तेन म्हणजे त्याने किंवा त्याच्याकडून. ताभ्याम, त्या दोघांनी किंवा त्या दोघांच्याकडून. तैही, त्या सर्वांकडून. तस्मै, त्याला किंवा त्याच्याकरिता. हे तस्मै आपण जेव्हा प्रार्थना असते तेव्हा असतं तस्मै नमः, जे त्याला नमस्कार होतो. ताभ्याम, त्या दोघांना. तेभ्यः, त्या सर्वांना. सर्व देवताभ्या, जर पूजेमध्ये येतं बरेचदा, देवतेभ्य सर्व देवांना किंवा जे काय सर्व असतील त्या सर्वांना. तस्मात, त्यांच्यापासून, त्यांच्याहून, एकावरून, त्याच्यावर, त्याच्यापासून, त्याच्याहून. ताभ्याम, त्या दोघांपासून, त्या सर्वांपासून, त्या दोघांपासून, त्या दोघांहून. तेभ्यः, त्या सर्वांहून, त्या सर्वांपासून. तस्य, त्याचा, त्याची, त्याचे. तयोः, त्या दोघांचे, त्या दोघांची, त्या दोघांचे. तेषाम, त्या सर्वांचा, त्या सर्वांची, त्या सर्वांचे. तस्मिन, सप्तमी, त्याच्यामध्ये. तयोः, त्या दोघांच्या मध्ये. तेषु, त्या सर्वांच्या मध्ये. असा हा विभक्तीचा प्रवास यामध्ये आहे. हे फक्त तत् पुल्लिंगी आहे. हे आपण काय बघतोय, द्विवचनामध्ये तौ तौ हे सारखंच आहे, प्रथमा द्वितीया. हे सगळ्या ठिकाणी द्विवचनामध्ये बहुतेक ठिकाण सारखं आहे. प्रथमा द्वितीया सारखं असतं, आणि मग तृतीया चतुर्थी पंचमी सारखं असतं, षष्टी सप्तमी सारखं असतं. तौ तौ, ताभ्याम ताभ्याम ताभ्याम, तयोः तयोः. हे लक्षात ठेवायला तीनच आहे या ठिकाणी. बाकी ठिकाणी आपण जर व्हर्टिकली बघितलं असं, सह तम तेन तस्मै तस्मात तस्य तस्मिन्, तर एक सिक्वन्स तयार होते. आणि असं जर हॉरिझॉन्टली बघितलं तर मग ते सह तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया. जे आम्ही काय करतो त्यावेळेला की हे सगळे असं स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून सकाळी फिरायला जाताना ऐकायचं आम्ही रोज. म्हणजे किमान हे रोज एकदा सकाळच्या वेळेला ऐकलं गेलं, त्यावेळेला माइंड फ्रेश असतं आणि लक्षात पण राहतं. एक प्रॅक्टिस आपण करूया, प्रत्येकाने फक्त एक एकच विभक्ती वाचायची. आपण सुरुवात करूया. पहिलं नाव आहे राजेंद्र कोलेकर आहे. हो. सह एकवचन, तौ द्विवचन, ते बहुवचन. प्रथमा. प्रथमा. ओके. तम तौ तान द्वितीया. हम्म. तेन ताभ्याम तैः तृतीया. हम्म. तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी. हम्म. तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी. तस्य तयोः तेषां षष्ठी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. ओके. Thank you. वैशाली ताई. एक प्रश्न होता मला हो की बोला. म्हणजे पुल्लिंगचं आपण हे सगळं घेतोय, बरोबर आहे ना? हो हो मग हो स्त्रीलिंगी असेल तर कसं करायचं? हो म्हणजे आहे. एकवचनचं कळलं. त्याचा टेबल वेगळा आहे पुन्हा. अच्छा, वेगळाच तो आपण टेबल नंतर असेल ना? बघू बरं. त्याचा टेबल, कारण काय होतं सगळ्या गोष्टी एकदम घेतल्या ना कन्फ्युज होईल. हा टेबल आहे तो तर अंगवळणी कुठून पडला. वाचू एक्झॅक्टली? हा, हे रिपीटच करा तुम्ही. रिपीट करून. हो ओके. हो. सो प्रथमा एकवचन सह, हम्म. प्रथमा द्विवचन तौ, हम्म. प्रथमा बहुवचन ते, हम्म. द्वितीया एकवचन तम. याला असं वाचू म्हणा आपण तुम्हाला, तम तौ हा तान द्वितीया. हा. असं. अच्छा, ओके. तम तौ तान द्वितीया. हम्म. तेन ताभ्याम तैहि तैः तैहि. तैः. ओके. तेन ताभ्याम तैः तृतीया. हम्म. तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी.
तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी हम्म. तस्य तयोः तेषां हम्म. षष्ठी षष्ठी. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. ओके. आता रवींद्र जोशी साहेब, तुम्ही काय करा की हे जे आहेत विभक्ती त्याच्या मराठीमधल्या अर्थासहित सांगा, सोपं जाईल त्याला. सह तौ ते प्रथमा, तो ते आणि ते सर्व, हा. बरोबर. हो. हा. ते तम दोघे. तौ तान, हा. तम तौ तान. हो ते सगळे ना, बहुवचन ते सगळे. नाही, तौ म्हणजे ते दोघे. हा ते दोघे, सॉरी हा बरोबर. सहा तौ ते प्रथमा, सहा म्हणजे तो, द्विवचन तौ म्हणजे ते दोघे, बहुवचन ते म्हणजे ते सर्व. तम तौ तान द्वितीया, तम म्हणजे त्याला, तौ म्हणजे त्या दोघांना, तान म्हणजे त्या सर्वांना. तेन तेन ताभ्याम तैः तृतीया, म्हणजे त्याच्याकडून, त्या दोघांकडून आणि त्या सर्वांकडून. राईट. तस्मै ताभ्याम तेभ्यः चतुर्थी, त्याला, त्या दोघांना आणि त्या सर्वांना चतुर्थी. तस्मात् ताभ्याम तेभ्यः पंचमी, बरोबर. त्याच्याहून, त्याहून किंवा त्यापासून, त्या दोघांपासून आणि त्या सर्वांपासून. राईट. तस्य तयोः तेषां षष्ठी, त्याचं, त्या दोघांचं आणि त्या सर्वांचं. तस्मिन् तयोः तेषु सप्तमी, त्यात, त्या दोघांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये सप्तमी. ओके. राईट. अजून कोणी वाचू इच्छित आहे? मी वाचतो. हा, चालेल. येस सर. सह तौ ते प्रथमा, तं तौ तान द्वितीया, राईट. तेन ताभ्यां तैः तृतीया, तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी, तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी, तस्य तयोः तेषां षष्ठी, तस्मिन् तयोः तेषु सप्तमी. थँक्यू. ओके. तो ते दोघे, ते सर्व, त्याला, त्या दोघांना, त्यांना, त्या सर्वांना. द्वितीया, त्याने, त्या दोघांनी, त्यांना, त्या सर्वांनी. त्यांच्याकडून, तृतीय म्हणजे त्या सर्वांनी, काही त्या सर्वांना. तर त्याला, त्या दोघांना, त्या आणि सर्वांना, त्यांना, त्या सर्वांना तस्मात्. चतुर्थी. चतुर्थी. त्याहून, त्या दोघांपासून आणि त्यांना, त्या सर्वांपासून. येस. त्याचा, त्या दोघांचा आणि त्यांचा, त्या सर्वांचा. त्यात, त्या दोघांच्या आणि त्या सर्वांच्या.
Right. सर मग इथे बहुवचनच्या इथे हे सर्व वगैरे असं का नाही लिहिलेलं आहे इथे? हा इथे लिहिलेलं नाही, पण हे हा आहे बहुवचन म्हणजे सर्वांच्या करतच असतं ते. हा नाही ते बरोबर आहे, पण हम्म. म्हणजे इथे लिहायला लिहिलेलं नाही पाहिजे, म्हणून मग लिहायला पाहिजे होतं, बरोबर पाहिजे. हा, हा. ठीक आहे. हे जेव्हा जेव्हा शू येतं शेवटी इथे, ते शू पोटपुढे शू, हा तेव्हा ते सप्तमी बहुवचन असतं. अच्छा. आणि हे भेह भेह असतं ते चतुर्थी पंचमी. त्या हळूहळू सवय होईल त्या गोष्टी. आता आपण काही वाक्य ट्राय करू. नाही, वाक्य शब्द या ठिकाणी शब्द आपण जाऊ. सोनाली सुळे मॅडम, शब्द वाचू ना. हा पहिले 5 शब्द घ्या. गोधूमः म्हणजे गहू, हम्म. चणकः चणे, हम्म. मुद मुदगः मुदग. मुदग, मूग, हम्म. माशः उडीद उडीद, उडीद तांदूळ. तंडुल चावल चावल. तांदूळ, तांदूळ. ओके. ओदनः भात, अच्छा. निंबुकम किंवा जंबीरम लिंबू. ओके. हं. ओके. थँक्यू. 5 सांगितले होते मी, 7 हा नाही ठीक पर्यंत आहे, ठीक आहे, गेले, ठीक आहे, सॉरी. नाही ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सुनंदा गिरी मॅम. हो सर. आमलकम आवळा, व्हेरी गुड. हे काय डाळिंबम गाडी मग. डा- डाळिंब, नारंग संत्रे, नारंग हो. नारंग संत्रे, हम्म. सीताफलम सीताफळ, बदरम बोर, हम्म. जंबूफलम जांभूळ हम्म. आणि आम्रह आंब्याचे झाड. ओके. राईट, धन्यवाद. थँक्यू. इरा. सर इरा कोण आम्र चालवतं? आंब्याचं फळ नाही का? आहे आम्र पुढे, हा पुढे म्हणजे आहे, पुढे आहे. सर ते आम्रह आंब्याचं झाड तो आहे, झाड का आंबा होतं? आहे. हो, आंब्याच्या झाडाला आम्रह म्हणतात आणि आंब्याच्या फळाला आम्रम म्हणतात. आम्रफल. ते पुढे येईल. ओके. इरा हे डावीकडचे वाचून घ्या एकदा. 9 पासून का सर? नाही, 1 ते 8. अच्छा. गोधूम गहू, गोधूमः. गोधूमः गहू, चणकः चणे, मुद्गः. मुद्गः मूग, माशः उडीद, तंडू तंडुलः तंडूलः. चावल, ओदनः भात, निंबुकम किंवा जंबीरम म्हणजे लिंबू, हो. आमलकम म्हणजे आवळा. आमलकम. 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 हा. आमलकम म्हणजे आवळा. लिंबाला 2 शब्द आहेत सध्या इथे, निंबुकम आणि जंबीरम. तांडूला म्हणजे कच्चा भात आणि ओदना म्हणजे शिजवलेला भात, उकडं राईस. माशः उडीद, मुदगः मूग, चणक चणे आणि गोधूम गहू. हे काही धान्याची नावं, काही पदार्थांची नावं, काही फळांची नावं. त्यातलं आमलकम दाडिमम. हे दाडिम आपल्याला बरेचदा आयुर्वेदिक औषधी जे असतात त्याच्यावरती असतं, दाडिम अवलेह हे मिळतं विकत. डाळिंबाचं अवलेह हे पोटासाठी पचनासाठी खूप चांगलं असतं, पित्ताकरता. नारंगः संत्री, सीताफलम सीताफळ, बदरम बोर, जंबूफलम जांभूळ आणि आम्रह आंब्याचे झाड. याच्यामध्ये काही जे शब्द आहेत, काही फळं जी आहेत ती नपुंसकलिंगी आहेत आणि काही फळं जे, काही गोष्टी ज्या त्या फळं बहुतेक सगळे नपुंसकलिंगी आहेत. काही झाडं जी आहेत ती पुल्लिंगी आहेत. काही धान्याचे पदार्थ हे पुल्लिंगी आहेत. निंबुकम, अमलकम, दाडिमम हे तीनही, सीताफलम, बदरम, जंबूफलम ही सगळी फळं जी आहेत ती नपुंसकलिंगी आहेत. फक्त संत्री जे आहे ते नारंग हे पुल्लिंगी आहे. धान्यामध्ये सगळे जवळ पुल्लिंगी आहेत. गोधूमः, जनकः, मुद्गः, माशः, तंडुलः,
आणि शिजवलेला भात सुद्धा ओदनः. आम्र ह आंब्याचं झाड आहे. आता पुढे काय बघू आपण. स्नेहलताई. सर सर सॉरी एक विचारू का? हा बोला. ते जे कडधान्य आहेत त्यांना विसर्ग लावलाय ते क्वांटिटी आहे म्हणून लावलाय का? म्हणजे गव्हाची खूप दाणे असतात किंवा हा, हा. चणे असतात, मुगाचे दाणे असतात म्हणून त्याला विसर्ग लावलाय का? नाही असं काही नाही. आणि शब्द तयार जांभूळ, झाले. बोर, नाही सीताफळ असं हे एक एक आहे म्हणून नाही. तसं लॉजिक आहे की नाही माहित नाही मला त्यामध्ये. मी हे लॉजिक लावलं हे योग्य आहे असं कदाचित, पण आहेत संस्कृतमध्ये पुल्लिंग येते, पण जे लॉजिक पुल्लिंग आहे त्याला सगळ्याला बहुतेक विसर्ग आहे हा पुल्लिंगाला. ते पुल्लिंग बरोबर आहे आहे. म्हणून पण त्यांचं लावलंय. म्हणणं आहे की ही म्हणजे गहू म्हणजे एक गहू सुद्धा असतात दाणा ना, मग एका गव्हाला गोधूमच म्हणणार त्याला. एक चणा असेल तर हा एक चणाला चणकम म्हणतात त्याला, बरोबर. तर चणक हा एखाद्या वेळेला तुमचं लॉजिक असेलही त्यामध्ये, पण असं काही निदर्शना आलं नाही किंवा त्यामुळं ते शब्द तयार झाले. हे पण फळं जी आहेत ती ओके. होते सगळी नपुंसकलिंगी आहेत. हम्म. स्नेहलताई. आम्रम आंब्याचे फळ, मिष्ट निंबुकम मोसंबी, आलुकम बटाटा, जीरकम जिरे, आर्द्रकम आले. इथं मोसंबीला अजून एक नाव आहे मधुर निंबुकम. हे मोसंबी जी आहे ते लिंबाच्याच कॅटेगरी मधली आहे. हे लिंबाला लिंबुकम म्हटलेलं इथे, जंबीरम किंवा निंबुकम. या ठिकाणी हे सोर असतं, या ठिकाणी याची सवय गोड आहे, मग याला मिष्ट निंबुकम किंवा मधुर निंबुकम मोसंबीला म्हणतात. आम्राच्या झाडाला आम्रम म्हटलेलं आहे, तर आम्राच्या फळाला आम्रम म्हणतात. बटाटा आलूकम, जिऱ्याला जीरकम, आल्याला आर्द्रकम, मिरचीला मरीचम. पुढे जाऊया आपण. जयमाला गाणी. लशुनम. जयमाला अय्यर मॅडम नाही का? राधिका पायघर मॅडम. हा. लशुनम हा. लसूण, हम्म. कंदपर गंधर्प कांदा, गंधर्प कंदर्प कांदा, सुपह डाळ, रोटिका किंवा पोलिका भाकरी पोळी, कदलह किंवा कदली केळ्याचे झाड, कदली फलम म्हणजे केळ, तक्रम ताक. त्यातलं तक्रम हे बरेचदा वापरण्यामध्ये येत होते. ताक म्हणजे तक्रम. याचं लशुनम मरीचम, मरीचम मिरची, आर्द्रकम आले, जीरकम जिरे, आलूकम बटाटा, लशुनम लसूण, इथपर्यंत सगळे हे नपुंसकलिंग. केळाला सुद्धा कदली फलम म्हटलंय. ताकाला तक्रम. गंधर्प एक दर्प शब्द आहे. दर्प म्हणजे एक वास, उग्र वास असतात. कांद्याला एक विशिष्ट वास असतो, त्यामुळे झाला शब्द करायचे. आणि ते कंद आहे, कांदा किंवा एक कंद आहे म्हणून त्याला कंदर्प दिलं असेल ते नाव, तयार झाला असेल ते. कंदर्प कांदा. सूप हे सूप आहे, त्या इंग्रजी सुपाशी काही संबंध नसावा. डाळ किंवा वरण जे आपण करतो त्याला सूप म्हणतात. रोटिका किंवा पोलिका, पोळी किंवा भाकरी. कदलह किंवा कदली, केळ्याचं झाड. कदली फलम, केळ्याचं फळ. तक्रम म्हणजे ताक. हे जवळजवळ 27 शब्द आपल्याला नवे आले. भरपूर शब्द वाढले आता. यांचा उपयोग थोडासा आपण बघूया वाक्यांमध्ये. जयमाला मॅम आहेत का? हो आहे. पहिलं वाक्य. सॉरी मगाशी पटकन चालू नाही झालं. नाही, नो प्रॉब्लेम.
सः प्रतिदिनं लशुनं खादति. तो दररोज लसूण खातो. ओके राईट. लशुनम हे नपुंसकलिंगी आहे. प्रतिदिनम रोज तो पवा. ओके नेक्स्ट कोण असेल? मस्त गिरी देशपांडे आहे. हो. स जिरकस नाही जिरकरस जिरकरसम जिरकरसम लवणेन सार्थ सायंकाळी पिबती. तो जिऱ्याचा रस मिठासोबत संध्याकाळी पितो. हे जिरकरसम जिरकम शब्द केला आपल्याला इथे मागच्या पानावरती. इथे जिरक 18वा. जिरकम म्हणजे जिरे आणि जिऱ्याचा पाणी किंवा जिऱ्याचा रस केलं ते जिरकरसम लवणेन सार्धम. सार्धम हे सहज बघितलं आपण. सह आणि सार्धम सारखंच. सार्धम म्हणजे सोबत. लवण म्हणजे मीठ. मिठाबरोबर लवणेन सायंकाळे पिबती. तो मिठाबरोबर जिऱ्याचा रस पितो. थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम. अहम आम्रफलेन साकं सायंकाले भोजनं करिष्यामि. मी आंब्याचे फळ आम्रफलेन साकम म्हणजे आम्रफळासोबत. आंब्यासोबत मी संध्याकाळी आंब्याबरोबर जेवण करीन. करीन. व्हेरी गुड. इथे नवीन एक शब्द आला आम्रफलेन साकम. हे पण तृतीय आहे. लवणेन सार्धम मिठाबरोबर. आम्रफलेन साकम म्हणजे आम्रफळाच्या बरोबर म्हणजे आंब्याच्या बरोबर. म्हणजे साकम सार्धम आणि सह या तिन्हीचा अर्थ एकच आहे. सह म्हणजे बरोबर, सार्धम म्हणजे बरोबर, साकम म्हणजे बरोबर. आणि या तिघांच्या करता त्याला लागून असलेला पाठीमागचा शब्द जो आहे तो तृतीयेमध्येच पाहिजे. लवणेन सार्धम, लवणेन साकम, लवणेन सह, आम्रफलेन सार्धम, आम्रफलेन साकम, आम्रफलेन सह. बाकी मग नेहमीसारखं सायंकाळी भोजनम करिष्यामि. संध्याकाळी मी जेवण करीन. ओके. सुरेखा कोगदे मॅम. हा सर. भद्राणी जंबूफलानी च बालकाः भक्षयन्ति. म्हणजे भद्राणी म्हणजे मुलं आहे ना सर? नाही भद्राणी म्हणजे बोरं. बोरं. अच्छा. हा. बोरं आणि जांभळं मुले खातात. ओके. भद्राणी बोरे आणि जांभळं मुलं खातात. खातात. खातात येईल ना? हा बदरम बोर. बदरम इथे गेला आपल्याला आणि जम्बू फलम गेला. हे दोन्हीही नपुंसकलिंगी आहेत. हा ते दोन्ही नेमके माझ्याकडे गेले. फोन चालू होता त्यामुळे मला ते दिसले नव्हते. नो प्रॉब्लेम. त्याचं जे बहुवचन आहे ते बदराणी. मोठं न पहिली वेलांटी ह्रस्व वेलांटी. जम्बू फलानी न नळाचा आणि पहिली वेलांटी. भक्षयंती खातात वर्तमान काळात. बालक हा बहुवचन आणि बहुवचन. थँक्यू. सर यात नी का आलेला आहे? याच्या बदराणी हे बहुवचन ना. फलम फलानी, फलम फले फलानी. ऑन द सेम लाईन्स. पण जम्बू फलानीचं नी झालंय. हे जम्बू फलम आहे ना इथे. हे 13वा शब्द जम्बू फलम आहे. तसं मग फलानी झालं ते. तर ते जी पहिली वेलांटी आहे इथे न नळाचा आणि इथे हा बदराणी इथं हे न बाणाचा. कारण इथे पाठीमागे र आहे म्हणून तो नी. म्हणून ती नी हे मोठं झालं. कारण हे जे न नळाचं आहे तो छोटं झालं कारण पाठीमागे ल आहे.
जिथे इथं र असतं त्यावेळेला तिथे बहुवचन करताना त्याचं मोठं न वापरलं जातं. अच्छा.